नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ श्रद्धा राणे पोवार यांची महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झालेली कथा ठिकाण चुकतं तेव्हा. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्र टाइम्सचा पहिला लेख कसा प्रकाशित झाला, आणि तुम्हाला माहितीये मी आतापर्यंत 11 लेख मटाला पाठवले आणि ते सगळेच्या सगळे प्रकाशित झाले आहेत, आणि मी त्यासाठी त्यांचे खूप आभारी पण आहे. चला तर मग आज तुम्हाला अजून एक मजेशीर गोष्ट ऐकवते. हा लेख मी महाराष्ट्र टाइम्सच्या एका ट्रिपची गोष्ट या सदरासाठी पाठवलेला. पिकनिकला जायची फक्त तारीख ठरली आणि आम्ही सगळेजण आपापल्या कामात व्यग्र झालो. पिकनिकला जायचं एवढंच माहित होतं, पण कुठे जायचं आणि कसं जायचं हे आम्ही ठरवलंच नाही. निघण्याच्या एक दिवस आधी एका मैत्रिणीच्या कारनं जायचं ठरलं. मी माझा नाशिक मधल्या एका वाईन यार्डला जाण्याचा विचार मांडला. आमच्यापैकी कुणीही गेलं नव्हतं तिथे, म्हणून सगळेच तयार झाले. पण ते ऐकून मलाच जरा टेन्शन आलं, कारण मला त्याबद्दल फार काहीच माहिती नव्हती. मी लगेच माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. ती वाईन यार्डला गेल्याचा फोटो मी सोशल मीडियावर हल्लीच पाहिला होता. तिनं मला सांगितलं की जर तुम्ही 2 दिवसांकरिता जात असाल तर राहण्यासाठी शिर्डीमध्ये थांबा, कारण वाईन यार्डला राहणं खूप महाग पडेल. म्हणून मग मी माझ्या शिर्डीच्या मैत्रिणीला फोन केला आणि हॉटेलची व्यवस्था होते का ते बघायला सांगितलं. तिनं लगेचच आमच्यासाठी हॉटेलचं बुकिंग केलं सुद्धा. मग आम्ही सगळेजण निघालो. गाणी गप्पा गोष्टी सुरू झाल्या. हॉटेलच्या रूम मध्ये आम्ही उनो हा नवीन खेळ शिकलो आणि मग बराच वेळ खेळत राहिलो. पहाटे साईबाबांचं दर्शन घ्यायला जायचं म्हणून जबरदस्तीने झोपलो. सकाळी दर्शन वगैरे झाल्यानंतर गुगल मॅप्सवर वाईन यार्डचं नाव टाकलं आणि 8 वाजता बाहेर पडलो. सकाळी काही नाश्ता वगैरे घेतला नव्हता. फक्त मॅप जसा रस्ता सांगेल तसं पुढे जात राहिलो. माझ्या मैत्रिणीनं सांगितलं होतं त्या वाईन यार्डमध्ये जेवणही खूप महाग असतं, त्यामुळे वाटेत काहीतरी खाऊन घ्यावं असा विचार केला. खूप भूक लागल्यामुळे एका चहाच्या टपरीवर थांबलो. तिथे वडापाव आणि चहा घेऊन पोटाला थोडा आधार दिला. परत मॅप बघत आम्ही त्या वाईन यार्डच्या दिशेनं पुढे जात राहिलो. पण दूर दूर पर्यंत काहीच दिसेना. दुपारचे 12 वाजत आलेले. तेव्हा मात्र आम्ही कंटाळलो. तितक्यात त्या वाईन यार्डच्या नावाचा एक छोटासा बोर्ड दिसला. माझी मैत्रीण म्हणाली होती की त्या प्रसिद्ध वाईन यार्डचा खूप मोठा बोर्ड असेल. शेवटी आम्ही त्या गेटवरच्या गार्डला विचारलं. तो म्हणाला की आज हे बंद आहे आणि आज इथे वाईन वगैरे टेस्ट करता येणार नाही. ते ऐकून आमचा मूड गेला. आमचा जो ड्रायव्हर होता त्यानं पुन्हा शांतपणे मॅप पाहिला. तेव्हा कळलं की मी डेस्टिनेशनच चुकीचं टाकलं होतं. त्या प्रसिद्ध वाईन यार्डची 2 ठिकाणं आहेत. आम्ही जिथे पोहोचलो होतो ती एक छोटीशी फॅक्टरी होती आणि आम्हाला जिथे जायचं होतं ते तब्बल 2 तास दूर होतं. मला कसंनुसं झालं. आमच्याकडे वेळ खूप कमी होता, तरीही सगळ्यांनी जायचं ठरवलं. तिथे पोहोचल्यावर कळलं की 200 रुपये प्रवेश शुल्क होतं. वेळ संपत चालली होती म्हणून आम्ही जेमतेम फक्त फोटो काढले आणि तसेच निघालो. ते वाईन यार्ड होतं छान, पण आम्हाला ते नीट अनुभवताच आलं नाही. ठिकाण चुकल्यामुळे आमचा वेळ वाया गेला होता. परतीचा प्रवास मात्र छान झाला. कारमध्ये बसून पण आम्ही उनो खेळलो, गाणी गायलो, अंताक्षरी खेळलो आणि खूप धमाल केली. शेवटी काय, कुठे जायचं ती जागा महत्वाची नसतेच, महत्वाची असतात ती माणसं आणि त्यांची साथ. काय मग मंडळी, कशी वाटली ही गमतीशीर गोष्ट? तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कधी रस्ता चुकला आहात का? असाच काही गमतीशीर किस्सा तुमच्या आयुष्यातही घडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.